बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोरकर व जिल्हा उपाध्यक्ष नवनीत सोनाळकर या दोन युवकांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा टॉवरवर चढून अर्धनग्न व अन्नत्याग सुरू केले आहे। धनगर समाजातील मुले शिक्षण घेऊनही आरक्षण मिळत नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत। शिक्षणाला सुद्धा भरपूर खर्च लागत आहे। भारतीय घटनेमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावे असे अधीक्षक कार्यालय नोंद आहे, मात्र सरकारकडून धनगर समाजावर नेहमीच अन्याय करण्यात आला आहे। राज्य सरकार इतर समाजाबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे, मात्र धनगर समाजाला वेळोवेळी लिखित आश्वासने देऊनही धनगर समाजाची दिशाभूल करत आहेत। धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गजानन बोरकर यांनी 9 दिवस मेहकर येथे आमरण उपोषण केले होते, तर मेहकर तालुक्यातील सोनाटी येथील टॉवरवर जाऊन सुद्धा आंदोलन केले। त्यावेळी सुद्धा सरकारच्या वतीने अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन दिले, मात्र त्या आश्वासनाची पूर्तता अद्यापपर्यंत झाल्याचे दिसून येत नाही। सरकारच्या या वेळकाढू धोरणामुळे धनगर समाजाचे व धनगर समाजातील गोरगरीब सुशिक्षित व शिक्षण घेतलेल्या मुलामुलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे सरकारने आरक्षण संदर्भात ठोस निर्णय घ्यावा या मागण्यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचे नवनीत सोनाळकर जिल्हा उपाध्यक्षांनी सांगितले आहे। जय मल्हार, गजानन बोरकर, बुलढाणा जिल्हा यशवंत सेना जिल्हा संपर्क प्रमुख। नवनीत सोनाळकर, यशवंत सेना जिल्हा उपाध्यक्ष। आम्ही आज एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी या मागणीसाठी टावरवर चढून छोले स्टाईल आंदोलन करत आहे। अर्धनग्न व अन्नत्याग असं आमचं आंदोलन असून हे लाखनवाडा खामगाव तालुका जिल्हा बुलढाणा या गावामध्ये आहे। मी धनंजय रौंदळे। आज एसटी अंमलबजावणी तात्काळ सरकारने करावी या अनुषंगाने आपल्या या लाखनवाडा या गावामध्ये आमचे 2 युवक म्हणजे गजानन भाऊ बोरकर यशवंत सेना जिल्हा प्रमुख व तसेच आपले नवनीत सोनाळकर सर्पमित्र जिल्हा उपाध्यक्ष यशवंत सेना हे 2 युवक आज रात्री 2 वाजता टावरवर चढलेले आहेत। या सरकारने आत्तापर्यंत आमचे 4 ते 5 बळी घेतलेले आहेत। या सरकारला किती बळी घ्यायचे आहेत हे आम्हाला याने सांगावं व आज जी मीटिंग आहे या मीटिंगमध्ये जो सविस्तर निर्णय घ्यावा, जो आमची जी मागणी आहे ही मागणी रास्त आहे, घटनेमध्ये आहे। यांनी या घटनेचा तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा जोपर्यंत आमची अंमलबजावणी होणार नाही आमच्या आरक्षणाची तोपर्यंत आमचे आंदोलनकर्ते हे टावरच्या खाली उतरणार नाहीत। येळकोट येळकोट तिकडचं काढून घे चेक कर। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।